नमस्कार मंडळी, तर मी तुमची मिनी ब्लॉगर रूही, कॅमेरामॅन आदित्य जोगळेसोबत मी आले देव के देव महादेव उज्जैन नगरीला. मम्मीसोबतचा हा पहिलाच ब्लॉग आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. तर गाईज, मुंबईवरून अवंतिका एक्सप्रेसने थेट 8 वाजेपर्यंत आम्ही उज्जैनला मध्य प्रदेश येथे पोहोचलो होतो. तर आम्ही आमच्या डेस्टिनेशनच्या खूप जवळच हॉटेल बघितलं. फटाफट जाऊन आंघोळ करून रंगरंगोटीचा कार्यक्रम पहिला चालू करून घ्यायचा. हे बघा सावध बघा किती आतला सावध बघा. हे बघा सर्व पसारा बघा किती. हे तीच तिकडं तिला काय हे नाही दाखवायचं आदित्य, हे नाही दाखवायचंय. तिला साडी ती काय करत दिसतो. धोती दिसत. वी आर रेडी टू गो अँड यू कॅन सी माय लुक. तुम्ही बघू शकता माझं रूप. आणि इथे मम्मी पण रेडी होती. मम्मीची थोडीशी आता थोडंसं बाकी आहे. झाली बरोबर मस्त. बघ इकडे. येस, लाईक शेअर सबस्क्राईब बोल. लाईक शेअर सबस्क्राईब करा. अँड द फायनल लुक, आदित्य जसं की राड कुर्ता एकदम लाले लाल. तर गाईस, मस्तपैकी नट्टापट्टा करून आम्ही निघालो उज्जैनचे शहर फिरायला. तिथे पैकी जाऊन पोटभर तसं खादडून घेतलं. त्याच्यानंतर जाऊन सगळीकडे उज्जैन फिरायला आपल्याला एनर्जी आहे. तो सगळीकडे दिवसभर इकडे तिकडे उंडकायला म्हणून आम्ही एक रिक्षावाला केला. त्याने पण 500 रुपये घेतले बरं का. तर गाईस, थट्टा मिठात चहाच पिऊन आम्ही सर्वात पहिलं ठिकाण फिरलं ते म्हणजे संदीपनी आश्रम येथे. हे खूप असं प्राचीन, पवित्र आणि पवित्र स्थळ मानलं जातं. इथे भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा यांनी महर्षी संदीपनी यांच्याकडून शिक्षा प्राप्त केली होती. त्यातली ही उभी मूर्ती जी त्या मंदिरामध्ये आहे ही खूपच आकर्षक आहे. त्यानंतर तिकडे सर्व काही श्रीकृष्णाचे लहान बाणपणीपासूनचे आतापर्यंतचे लीला आहे तिथे दाखवली गेली होती. खूप मोठा कॉरिडॉर होता हा सुद्धा फिरण्यासाठी. पण अजून पण ठिकाण आपल्याला फिरायचे म्हणून हा एक आम्ही थोडाफार स्किप केला. संदीपनी आश्रम फिरल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी आम्ही गेलो होतो ते म्हणजे नवग्रह शनी मंदिर. तर संपूर्ण भारतातले हे पहिले असे शनिदेवाचे मंदिर आहे जिथे त्यांची पूजा जी आहे भगवान शिवच्या रूपात केली जाते. तर उज्जैनमधले नवग्रह शनी मंदिर हे शिप्रा, गंडकी आणि सरस्वती या 3 नद्यांच्या संगमावरती स्थित आहे. ते पण त्रिवेणी घाट येथे. तर हे सुद्धा अत्यंत एक प्राचीन आणि सिद्ध असे स्थान आहे. तर तुम्ही इतर गेलात तर नक्की भेट द्या नवग्रह शनी मंदिर याला. तर शनी मंदिर फिरून तिथून जवळजवळ 500 किलोमीटरवरती होतं कालभैरव बाबाचं मंदिर. तर महाकालला आल्यावरती सर्वात पहिले तुम्हाला दर्शन घ्यावं लागतं ते म्हणजे भगवान कालभैरव यांचं. तर काल एवढं ऊन होतं तर मी तर पळतच सुटली. नमस्कार मंडळी, हर हर महादेव. आता आम्ही आलोय कालभैरवला. जामून तापलंय, डोकं तापलंय, सगळं तापलंय. आमचा गॉगल पण तापलाय. क्वीन, दिस इज अ क्वीन. नाही पण दिस इज अ क्वीन ब्रो. पतले होने का फायदा. आदि ये गर्मी इधर मेरी सर में बर्फ रखा है. एवढी गर्दी असून पण या बारीक माणसाचा काही नियम नाही. कुठून घुसल आणि कुठं नाही. कुठल्या पण गल्ली विल्ली काय पण दिसलं तर तिथून हा घुसून निघत होता. सगळे शॉर्टकट रस्ते ह्यांनीच मारले. तर भगवान कालभैरव यांच्या मंदिराच्या इथे जेव्हा पोहोचतो ते एवढ्या कडकडत्या उन्हामध्ये जवळजवळ 3 ते 3.5 तास आम्ही जवळजवळ लाईनमध्ये होतो, गर्दीमध्ये होतो. देवदर्शन तेव्हाच देतो जेव्हा तुम्हाला धक्के बुक्के खायला भेटतात. आणि असे धक्के बुक्के खात देवाचं नाव घेत आम्ही पोचलो होतो कालभैरव यांच्या दर्शनाला. आणि तिथे गेल्यावरती एक धागा असा बांधण्याची प्रथा आहे. तर मी माझे सगळे सबस्क्रायबर सगळ्यांना चांगला आशीर्वाद दे, सगळ्यांना सुखी ठेव. नाही, रागवू नको. नो नो नो. अरे मी ते टोपली खालीच राहिली. कसं शाणे बाळासारखं खातो. तू काय मारकुटं झालायस काय? शेरा
तर गौमातेच्या लंच ब्रेक झाल्यानंतर आम्ही गेलो होतो तिकडे समोरच असणारा स्थिर मन गणेश मंदिर येथे. गणू बाप्पाला भेटून अशी काय एनर्जी आली ना की तुम्ही पुढचा आता डान्स बघा. गडकालिका माता मंदिर हे सुद्धा एक खूप प्राचीन आणि प्रसिद्ध असं ठिकाण मानलं जातं. धार्मिक मान्यतानुसार या ठिकाणी जे आहे माता सती यांची उपरी ओढ पडले होते, त्यामुळे ह्या ठिकाण सुद्धा 51 शक्तिपीठामधील एक मानलं जातं. तर आम्ही आता शिकलेलं आहे. आता जाणार परत हॉटेलला जाणार, ही साडी वाडी फाटली बिटली, फ्रेश होणार आणि परत संध्याकाळी जाणार. पुढे जाणार ते बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघत आता तुम्ही बोला. बाय गाईस. बाय गाईज, आता नंतर थोड्या वेळाने भेटू आपण. बाय. यावा आमच्या ताजमध्ये तुमचं स्वागत असा. तुम्ही काय बोलणार आहात? आम्ही आता खूप थकलो, आम्ही काहीच नाही बोलणार. तुम्ही काय बोलणार आहात?